भरधाव बसची एर्टिगा कारला धडक, एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. याआधीही अपघाताचे गुन्हे दाखल असल्याची चर्चा. दिग्रस येथील जुना बस स्थानक चौकातील मनोहर हॉटेल चौफुली परिसरात भरधाव व निष्काळजीपणे धावणाऱ्या बसने एर्टिगा कारला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी दिनांक 2 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजता घडली. या प्रकरणी संबंधित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संकेत सुरेश ढोरे वय 25 राहणार सुदर्शन नगर इसापूर तालुका दिग्रस हे MS27 BV 1606 क्रमांकाची एर्टिगा कार घेऊन जुना बस स्थानक परिसरातून यवतमाळकडे जात होते. त्यावेळी MH06S 8926 क्रमांकाची दिग्रस आगारची एसटी बस भरधाव व निष्काळजीपणे येऊन त्यांच्या कारच्या उजव्या बाजूस जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सुमारे 6,80,000 रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून चालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान संबंधित एसटी चालकाच्या नावावरून यापूर्वीही अपघाताचे गुन्हे दाखल असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे वारंवार अपघातात करणाऱ्या चालकांवर वेळेत कडक कारवाई न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकतात, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 281 व 324(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.